नमस्कार मित्रांनो, वेलकम टू प्रॅग्मॅटिक इंडियन. मित्रांनो, प्रॅग्मॅटिक इंडियन आपल्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन आलेले आहे, जिचं नाव आहे PYQ अनालिसिस फॉर हिस्ट्री. आता बघा, आपल्याला माहिती आहे की जानेवारी 2025 मध्ये UPSC प्रिलिम एक्झामसाठीची जी नोटिफिकेशन आहे ती डिक्लेअर होणार आहे आणि मे 2025 मध्ये ऑल ओव्हर इंडिया UPSC प्रिलिम्स एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे. आता ज्यावेळी आपण प्रिलिम्स एक्झामचा विचार करतो त्यावेळी PYQचा रोल जो आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि तो एक वेगळा फॅक्टर प्ले करतो. कशा पद्धतीने फॅक्टर प्ले करतो ते आपण बघूया. बघा, PYQ दोन टाईपमध्ये आपण ब्रॉड टाईपमध्ये आपण डिवाइड करूया. एक तर पहिली जी कॅटेगरी आहे ती डायरेक्ट क्वेश्चनची कॅटेगरी आहे आणि सेकंड इज इनडायरेक्ट क्वेश्चन्स. आता जेव्हा आपण डायरेक्ट क्वेश्चन्स म्हणतो तेव्हा माहिती आहे की आपल्याला आर्टिकल 21 असू दे किंवा 21 जून असू दे. आता हे काही असे टॉपिक्स आहेत जे युपीएससीचे आपण फेवरेट टॉपिक, आवडते टॉपिक म्हणतो. ह्या क्वेश्चन्सवर युपीएससी बऱ्याच वेळा, आय वुड से की ह्या आर्टिकल 21 वर ऑलमोस्ट 3, 4, 5 टाइम्स हा एक क्वेश्चन ॲज इट इज रिपीट केला गेलेला आहे. त्याच पद्धतीने 21 जून किंवा समर सोल्टाईज जे आहे त्यावर सुद्धा युपीएससीने बऱ्याच वेळा, 2-3 वेळा तर हा क्वेश्चन आहे तसा रिपीट केलेला आहे. आणि 2024 प्रिलिम्सची गोष्ट करू तर हा क्वेश्चन तिथे आपल्याला बघायला मिळालेला होता ॲज अ समर सोल्स्टाईज. सो इथे डायरेक्ट क्वेश्चनिंग मध्ये PYQचा एक चांगला रोल आहे. आपण असं म्हणूया की 2 to 3 क्वेश्चन्स पर इयर आपल्याला युपीएससीचे डायरेक्ट क्वेश्चन्स जे आहेत PYQ थ्रू आलेले ते आपल्याला बघायला मिळतात. आणि इनडायरेक्ट क्वेश्चनशी जर आपण विचार करायला गेला तर एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की 1996 मध्ये जी प्रिलिम एक्झाम झाली त्यावेळी हिस्ट्रीमध्ये एक क्वेश्चन विचारला गेला होता आणि त्या क्वेश्चन्समध्ये जे ऑप्शन्स होते, 4 ऑप्शन्स जे होते त्यामध्ये प्रत्येक ऑप्शनमध्ये एक टेम्पलचं नाव होतं. आणि 2021 और 22 यापैकी कुठल्या तरी एका वर्षी प्रिलिम्समध्ये जो ऑप्शन 4 होता, तो जो ऑप्शन होता तो 64 योगिनी टेम्पलवर तो ऑप्शन होता. त्या ऑप्शनला युपीएससीने क्वेश्चन बनवलं आणि त्यावर डिटेलमध्ये क्वेश्चनिंग केलं. याचा अर्थ काय की एक साईडला डायरेक्ट क्वेश्चन म्हणजे जो क्वेश्चन आधीच्या पेपर्समध्ये आलेला आहे तो ॲज इट इज उचलायचा आणि कॉपी पेस्ट करायचा, किंवा कुठला तरी एक क्वेश्चन घ्यायचा, त्यात क्वेश्चन मधली टर्म और आन्सर मधल्या जे काही टर्म्स आहेत किंवा त्या आन्सर मधला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन उचलायचा आणि त्यावर डिटेल क्वेश्चनिंग करायचं. ही युपीएससीची आजपर्यंतचा पॅटर्न राहिलेला आहे. त्यामुळे PYQ चं जे इम्पॉर्टन्स आहे ते दरवर्षी आपल्याला एक नवीन पद्धतीने बघायला मिळतं. हा झाला एक पार्ट. सेकंड थिंग इज की हिस्ट्रीच्या रिलेटेडच आपण PYQची सिरीज का चालू करतोय, तर इट्स सो सिम्पल की आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण हिस्ट्री हा सब्जेक्ट विचारात घेतो तेव्हा एक नरेटिव्ह सेट झालेला आहे की हिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आहेत ते रॅन्डम किंवा अनसर्टन क्वेश्चन्स विचारले जातात. कारण आपल्याला माहिती आहे की युपीएससीचा जो हिस्ट्रीचा सिलेबस आहे तो वास्ट आहे. त्याच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे सोर्सेस अवेलेबल आहेत, NCERTs आहेत. अशा वेळी युपीएससी कुठल्या पुस्तकातून कुठल्या टॉपिकवर काय प्रश्न विचारणार आहे ते आपल्याला माहिती नाही. इव्हन जरी आपण एक प्रेडिक्ट करू शकलो की बुद्धिझम, जैनिझम हे ब्रॉड टॉपिक्स आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे युपीएससीच्या रिलेटेड, तर हे जे टॉपिक्स आहेत, बुद्धिझम असेल किंवा जैनिझम असेल, यावर युपीएससी दरवर्षी काही ना काहीतरी क्वेश्चन विचारतं. पण जर आपण नोटीस केलेलं असेल तर ह्या क्वेश्चनमध्ये दरवेळी काहीतरी नवीन आपल्याला इन्फॉर्मेशन तिथे बघायला मिळते. मग हिस्ट्रीला जेव्हा आपण ॲज अ होल आपण सब्जेक्ट शिकायला विचार करतो त्यावेळी इथे सुद्धा 2 टाईपमध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. सोर्सेसचा जर आपण विचार करायला गेलो तर त्यामध्ये पहिला जो सोर्स आहे तो NCERT. इट्स अ बेसिक थिंग फॉर ऑल UPSC सब्जेक्ट. सो NCERT हा एक सोर्स आहे. आणि सेकंड थिंग इज PYQ. आता NCERT मध्ये आपण बघायला गेलं तर हार्डली 2 to 3 क्वेश्चन्स वी कॅन एक्सपेक्ट फॉर अ सब्जेक्ट. बट जेव्हा PYQs आपण बघतो, लेट्स से की 20 क्वेश्चन्स युपीएससीला यावर्षी विचारले गेलेले आहेत, तर त्या 20 पैकी जवळजवळ जे आहेत ते 17 ते 18 क्वेश्चन जे आहेत ते असे आहेत जे NCERTच्या पलीकडे आलेले असणार आहेत. आणि ह्या 17-18 क्वेश्चन्समध्ये असे काही क्वेश्चन्स असणार आहेत जे रॅन्डम, अनसर्टन आपण म्हणतोय की, आणि असे काही क्वेश्चन्स आहेत जे वी कॅन से की आपण त्याला रॅन्डम मध्येच कॅटेगराईज करतो, कारण PYQचा जो प्रॉपर अनालिसिस आहे ते आपण केलेलं नसतं. आणि हेच 17-18 क्वेश्चन मधले आय वुड से की जवळजवळ 7 ते 8 क्वेश्चन्स जे आहेत ते PYQची सराउंडिंग टॉपिक्स असतील किंवा सराउंडिंग कन्सेप्ट असतील, तर ह्या कन्सेप्ट थ्रू किंवा ह्या टॉपिक्स थ्रू ते विचारले जातात. आता एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली असेल की हिस्ट्रीसाठी PYQचा जो इम्पॉर्टन्स आहे किंवा PYQचा जे रोल आहे तो किती त्याचा स्कोप जो आहे तो व्हास्ट आहे, वाईड आहे. त्यामुळे आपल्याला PYQs करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मराठी मुलांचं जर स्पेशली बोलायचं झालं तर आपल्याला दिल्लीला जाऊन प्रत्येक वेळी कोचिंग घेणं पॉसिबल नसतं. आणि जरी दिल्लीला आपण जाण्याची तयारी दाखवली तरी मनी फॅक्टर जो आहे तो प्रत्येक वेळी प्ले करत असतो. त्यामुळे जे योग्य गायडन्स आहे ते आपल्याला मिळत नाही. आणि ही सिरीज जी आहे PYQ अनालिसिस फॉर हिस्ट्री, आम्ही ह्या सिरीजमधून मॅक्झिमम ट्राय करू की जर 20 क्वेश्चन्स UPSC हिस्ट्रीवर विचारत असेल तर PYQs थ्रू मॅक्झिमम आपण 50 to 60% जे क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट करण्याची जी कपॅबिलिटी आय वुड से कपॅबिलिटी ती डेव्हलप करायचा प्रयत्न करू. कारण एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. कारण ज्यावेळी आपण म्हणतो की आपण ही सिरीज लॉन्च करतोय तर काही जण प्रश्न विचारणार की यातील जे व्हिडिओज आहेत ते फक्त इनफ आहेत का, तर मी क्लिअरली सांगतो की नाही.
तर व्हिडिओ सोबत तुम्हाला सेल्फ स्टडी करणं अतिशय गरजेचं आहे आणि सेल्फ स्टडी सोबत रिव्हिजन म्हणजे ह्या ज्या 3 फॅक्टर्स आहेत यांना जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळी आपल्याला मिळणार ते म्हणजे सक्सेस. अगेन 100% अटेम्प्ट आपल्याला करायचा नाही आहे आणि युपीएससीला तर एक्सपेक्ट सुद्धा नाही आहे. तर आपल्याला जे हवे ते आपण मॅक्झिमम पॉसिबल अटेम्प्ट जो आहे तो अटेम्प्ट आपण मिळवायचा प्रयत्न करणार आहे, त्यापर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. आपण त्यासाठी कॅपॅबिलिटी डेव्हलप करणार आहे. सो ह्या सिरीजमधून मी हेच एक्सपेक्ट करेन की तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट जो आहे तो ह्या सिरीजला मिळेल. ह्या व्हिडिओजना तुम्ही जास्तीत जास्त मराठी एक्सपिरियन्स पर्यंत तुम्ही शेअर कराल, पोहोचवाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओजना लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.